असं आहे की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे। कोणचा गुन्हा दाखल होईल का असा वाल्मीकराड यांच्यावर? कोणचा गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील। हे पोलिसांचं काम आहे। जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। वाल्मीकराडांनी जो व्हिडिओ जारी केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की माझ्यावरती जी कारवाई केली जाते ती राजकीय सूड होणे। कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। तुम्ही इतके लोक एका वेळी बोलता। धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची एक मागणी समोर येते। मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय। कोणाजवळ दुसरा जो असेल त्यांनी पण द्यावा, पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं। मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा, तो आम्ही मिळवून देऊ। देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया देऊ केली। त्यांनी असं म्हटलंय, जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल आणि तो दोषी आढळला, पुरावे त्या संदर्भातले समोर असले, त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांची ज्या पद्धतीने हत्या झाली ते अत्यंत चुकीचं होतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि वेगवान पद्धतीने हा सगळा तपास पूर्ण करून जलदगती कोर्टात याबद्दलचा खटला चालवला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं।
तर जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय अजित पवारांचा आहे असं सुरेश धस म्हणाले. फडणवीसांनी बीडचं पालकमंत्री बनावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या तत्पर ऍक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावं लागलं असं सुरेश धस म्हणाले. सरकारने वाल्मिक कराडला अटक करायला हवी होती. व्हिडिओ काढून व्हायरल करतो हे संतापजनक आहे. व्हिडिओ व्हायरल होतो पण माणूस सापडत नाही हे चिंताजनक आहे असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं. पोलिसांना कराड सापडत नाही हे कसं शक्य आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. पीडितांना न्याय देण्याची सरकारची जबाबदारी असून फडणवीसांनी न्याय द्यावा अशी मागणी जी ती सुळेंनी केली. आत्मसमर्पण केलं म्हणजे विषय संपत नाही. धनंजय मुंडे आणि फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली? 22 दिवसांनंतर कराड शरण कसा आला असे अनेक सवाल छत्रपती संभाजीराजेंनी विचारले. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी जी ती छत्रपती संभाजीराजेंनी केली. धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका असं संभाजीराजे म्हणाले. वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग नव्हता तर इतके दिवस समोर का आला नाही असा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विचारला. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी जी ती धनंजय देशमुख यांनी केली. वाल्मिक कराडनं सरेंडर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला. शरण जायच्या आधीच ठरलेलं होतं आणि त्यासाठी सेटिंगही लावण्यात आली म्हणून सरेंडरसाठी इतके दिवस लागले असा आरोप आव्हाडांनी केला. तर कराडनं खंडणीबद्दल कबुली दिली मात्र हत्येबाबत तो काहीच बोलला नाही असा आरोपही त्यांनी केला. कोणतेही पुरावे नसताना धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं हे अतिशय चुकीचं आहे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय. तर तपासात बाधा येईल असं वक्तव्य करू नये अशा वरिष्ठांच्या सूचना असल्याचंही मुश्रीफ म्हणाले. मस्ताचुकचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी देशमुख कुटुंबियांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी केला. फरार आरोपीला पोषण्याचं काम सुरू आहे. सरकारनं आरोपींना पाठीशी घालू नये. हत्येतील सर्व आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. फरार आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी जी ती मनोज जरांगेंनी केली. वाल्मिक कराड 2 महिन्यात कोणत्या मंत्र्याशी बोलला या सर्वांचे कॉल रेकॉर्ड काढून सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी जी ती मनोज जरांगेंनी केली आहे. देशमुख कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं असंही जरांगे म्हणाले. आरोपींना मदत करणारे सुटले नाही पाहिजेत. आरोपींना मदत करणारे मंत्री आमदार असले तरी सोडू नका. आरोपींच्या बाजूने उभे राहा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यभर मोर्चे काढा, आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. आरोपींना वाचवण्याकरता येरझाऱ्या घालणाऱ्यांना अटक करा असंही जरांगे म्हणाले. बीडमधील हत्येच्या निषेधार्थ